तर आपण जे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, आजचा जो आपला विषय आहे, तो आहे डॉक्ट्रेन. डॉक्ट्रेन म्हणजे काय असतं? शिकवणी. शिकवणी काय आहे? आणि खूप प्रकारच्या शिकवणी असतात आणि डॉक्ट्रेन हा त्याचा इंग्लिश शब्द आहे. DOCTRINE त्यातला पहिला शब्द DO म्हणजे डू. डू म्हणजे हे करा. म्हणजे हे करा जे देवाने सांगितलेलं. आणि डॉक्ट्रेन म्हणजे किंवा शिकवणी म्हणजे काय? तर देव जे बोलला, देवाच्या शब्दातून जे बोलला आणि ती शिकवणी जेव्हा शिकवल्या जातं देवाच्या शब्दामधून, तच्या तशी त्याचा अर्थ घेऊन जे शिकवल्या जातं त्याला डॉक्ट्रेन किंवा देवाची शिकवणी असे म्हणतात. आणि जर ही शिकवणी आपल्याला माहीत नसली, ही जर शिकवणी आपल्याला माहीत नसली, तर आपलं नुकसान इतकं वाईट आहे, कारण अनंताचं आपलं नुकसान होऊ शकतं आणि होणार सुद्धा आहे जर त्यांनी ही देवाची जी शिकवणी आहे, ही शिकवणीवर लक्ष दिलं नाही, याच्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुम्हाला सुंदर उदाहरण देतो. आधी मी तुम्हाला हे दिलं होतं, की जर तुम्हाला मला भेटायचं असेल, नितीन इंगळेला भेटायचं असेल, तर तुम्ही मला मला पत्ता विचाराल, की बाबा तुझा पत्ता सांग, म्हणजे मी तुला भेटायला येईल. तुम्ही असं करणार का? मला तुला भेटायचं आहे, पण तू मला पत्ता सांगू नको, मी बरोबर येतो. मी कसा तरी कुठून तरी शोधून काहीतरी बघून मी तुझ्या घरी येऊ शकतो. असं होईल का? तुम्ही तसे प्रयत्न कराल, तर तुम्ही चुकीच्या घरात किंवा चुकीच्या नितीन इंगळेला भेटाल. म्हणून पत्ता माहीत असणं, खरा पत्ता काय असणं माहीत असणं आवश्यक आहे. नाही तर आपण फसून जाऊ किंवा चुकीच्या मार्गावर, चुकीच्या घरी पोहोचून जाऊ. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही ज्या एरियात राहतो, माझ्या वडिलांचं नाव भीमराव इंगळे आहे. तिथे 2 भीमराव इंगळे होते. तर कधीही पत्र इकडलं तिकडे आणि तिकडलं तिकडे जायचं. तर हे कशामुळे व्हायचं? हे अशामुळे व्हायचं, की पत्ता चुकायचा आणि कन्फ्युजन होऊन जायचं लोकांचं आणि त्यामुळे काय होतं चुकीच्या चुकीच्या मार्गावर किंवा चुकीच्या मनुष्याकडे किंवा चुकीच्या पत्त्यावर ते पत्र पोहोचायचं. तसंच ही शिकवणी जी बायबलची इतकी महत्वाची आहे, की आपल्याला कळावी, हे समजावं. कारण आपल्याला जर ही शिकवणी माहीत नसली, तर हा ज्या पत्त्याविषयी तुम्हाला सांगितलं हे तरी तुम्हाला ठीक करता येईल. पण तुमचा अनंताचं मुक्काम जर चुकलं आणि तुमचा मार्ग, तुमची शिकवणी चुकली, तर तुमचं मुक्काम सुद्धा चुकेल. तुम्ही स्वर्गाच्या जागी अनंतासाठी मनुष्य नरकात चालला जाईल. म्हणून किती महत्वाचं असेल हो की नाही शिकवणी. कारण जसं आपण म्हणतो पत्र लिहित असताना पत्ता बरोबर टाकजो, नाहीतर चुकीच्या ऍड्रेसवर तो पोहोचला जाईल. तसंच देवाची शिकवणी बरोबर असली पाहिजे, नाहीतर तुम्ही चुकीच्या मुक्कामाला अनंताच्यासाठी निघून जाल. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आपण काही वचनं सुद्धा बघू. तुमच्यासाठी काही वचनं वाचतो. मत्तय 24:5 इथे म्हणतो, इथे स्वतः येशू ख्रिस्त म्हणत आहे, मत्तय 24:5 मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांना फसवतील. हे सुद्धा स्वतः येशू ख्रिस्त म्हणत आहे. स्वतः मत्तय 24:5 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त तो स्वतः आपल्याला सावध करत आहे. पुन्हा वचन वाचतो, मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांना फसवतील. म्हणून जेव्हा लोक येतात आणि म्हणतात की माझ्या जवळ येशू आहे, मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. शिकवण खूप महत्वाची आहे. काही लोक भेटतात ते म्हणतात आमच्या इथे शिकवण नाही, आमच्या इथं फक्त येशू आहे. तुझ्यापाशी शिकवण नाही, तुझ्यापाशी येशू आहे, मग कुठला येशू आहे? कारण पत्ता बरोबर असतानाच तुम्ही त्या जागेवर पोहोचू शकता. तुझ्यापाशी पत्ताच नाही, पण तुझ्यापाशी तू म्हणतो येशू आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर हे जे पुष्कळ जे येतील, तुमच्यापाशी येशू राहील, पण कुठला तुम्ही घेतला, कशात तुम्ही फसले, कारण तुमचं जी शिकवण आहे ती बायबल आधारित असली पाहिजे. तरच ज्याला आपण म्हणतो बायबल आणि हा देवाचा शब्द आहे, ज्याने हा शब्द म्हटला आहे तो स्वर्गात आहे आणि त्याला तुम्ही भेटाल.
पण जर आपण आपलीच लावतो, जर मलाच माहित आहे किंवा असं काहीच नसतं, शिकवणीची गरज नाही, फक्त येशू नाव घ्या, मग कुठला तुम्हाला भेटेल आणि फसवणूक किती वाईट होईल आणि नुकसान किती वाईट होईल याचं तुम्ही जरासा विचार करू शकता. कारण मी तुम्हाला सांगितलं नुकसान हे अनंताचं आहे. आणखी काही उदाहरणं बघू की अशी काही बायबल म्हणतं का फक्त हाच सांगून आला की अशा दुसऱ्या काही शिकवणी असतात. सगळे वचन लिहून ठेवा. दुसरं करीन 11:4 याच्यात पॉल म्हणतो, दुसरं करीनकरास पत्र 11:4, पॉल या लोकांना संबोधित करताना यांना सांगत आहे, हे जे लोक जे ऐकत नाही ते काय करत होता पॉल, करीन का म्हटलं आहे, कारण करीन ही जागा आहे आणि मग त्यांना ते पत्र लिहिलं म्हणून ते करीन करास. जसं मी अमरावतीवाल्यांना पत्र लिहिलं तर मी काय लिहू, अमरावती करास, राईट? तसं करिंथ ही जागा आहे आणि पॉल त्यांना पत्र लिहित आहे म्हणून त्याला करिंथ करास असं म्हटलेलं गेलं. आणि तो त्यांना काय म्हणतो, कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळा किंवा तुम्ही जे शुभ वर्तमान स्वीकारले त्यापेक्षा वेगळे शुभ वर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता. काय म्हणत आहे तो म्हणताय की अरे मी तुम्हाला जो बायबलचा येशू सांगतो आणि त्याच्याकडे कसं जायचं, कसं भेटायचं, त्याची शिकवणी काय आहे मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐकत ना. पण जर कोणी आला जो दुसऱ्या येशू विषयी, दुसऱ्या शिकवणी विषयी तुम्हाला सांगतो, तुम्ही लगेच पडता. तर सांगण्याचं तात्पर्य इथे तो काय सांगत आहे की काय म्हटलंय त्याने, जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळा म्हणजे दुसरा किंवा तुम्ही जे शुभ वर्तमान स्वीकारले त्यापेक्षा वेगळे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे की खूप सारे शुभ वर्तमान आहेत. फक्त गॉस्पल म्हटल्यानं, सुवार्ता म्हटल्यानं होत नाही. सुवार्ता काय आहे ही समजली पाहिजे, कारण खूप प्रकारच्या सुवार्ता आहेत. एक आहे भरभराटीची, एक आहे आरोग्याची आणि अशा खूप प्रकारे आहेत. पण खरी सुवार्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या पापासाठी क्रुसावर मेला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला आणि जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने त्याचा स्वीकार करतो, त्याला आपला तारणारा म्हणून त्याला बोलावतो, आपल्याला गरज भासते आणि आपण आपल्या आत्म्यासाठी देवाजवळ जातो, तेव्हा आपण तारल्या जातो. आज जे आपल्या भारतात सुद्धा सगळ्यात जास्त जे चालतं ते म्हणजे चमत्कार, ब्लेसिंग्स आणि हिलिंग. 3 गोष्टी. मिरॅकल्सची मग ही गॉस्पल झाली. हिलिंग की आरोग्य भेटले पाहिजे, हा ख्रिस्ती आहे, हा पास्टर म्हणतो म्हणजे याच्यापाशी गेलं पाहिजे म्हणजे माझे मुलं बरे होतील. प्रॉस्पेरिटी म्हणजे मी देवात असलं तर मला या सगळ्या गोष्टी, जगाचे जे आशीर्वाद आहेत ते सगळे भेटत जातील, म्हणजे मी आर्थिकरित्या वाढत जाईल. तर या सगळ्या गोष्टी काय आहे, सुवार्तेच्या नावावरच खपवल्या जातात. सांगण्याचं तात्पर्य तर या काय आहे, या त्या सुवार्ता आहेत ज्या पॉल म्हणतो की दुसऱ्या सुवार्ता जर कोणी तुम्हाला सांगतो तुम्ही लगेच जाता. आणि आजही तेच आहे, काहीच बदललं नाही. एखादा जेव्हा सांगायला येतो की अरे हा सोळा, हा पापा आणि याच्याविषयी शिकवतो, याच्यापेक्षा असं बघा इथे किती चांगलं आहे, याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी या जगातल्या भेटतील, मनुष्य लगेच पडतो, त्याच्यापाशी जातो. आजही तीच परिस्थिती आहे. दुसरं शुभ वर्तमान म्हणून शिकवण ही खूप महत्वाची आहे. शिकवण याला दुसरा शब्द सिद्धांत असं म्हणू आपण, बायबल मधलं जे देवाने आपल्याला दिलं. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला या सगळे हे प्रॅक्टिकल उदाहरणं सांगत आहोत. 29 सप्टेंबर 2020 साली जेव्हा मी तारल्या गेलो, एका ख्रिस्ती मनुष्यासोबत जेव्हा चर्चमध्ये मी बोलत होतो, त्याला मी सांगत होतो, माझे हे शब्द होते की अरे मी इथं प्रयत्न करत आहो स्वर्गात जाण्याचा आणि हे लोक प्रयत्न सुद्धा करत नाहीत. तर म्हणजे समजून घ्या याचा अर्थ काय होतं, माझी शिकवण काय आहे की प्रयत्न करा,
एक दिवस तुम्ही स्वर्गात जाल, तर हे काय आहे? शिकवण आहे. कुठून भेटली? जिथून मी वाढलो. चांगले राहा, बरं करा, सगळ्या गोष्टी चांगल्या करा, स्वर्गात घेतल्या जाल. ही काय होती? माझी शिकवण, जी खोटी आणि चुकीची होती. येशू नव्हता का? येशूच होता. म्हणजे येशूला मानतच होतो, पण शिकवण ही होती की चांगलं करत चला, म्हणजे एक दिवस तुम्हाला स्वर्गात घेतली जाईल. तर ही झाली माझी शिकवण. पण ज्या ख्रिस्ती व्यक्ती संघ जो तारला आहे, त्याला शिकवण माहित आहे, त्याने मला थांबवलं. तो म्हणाला, ब्रदर, आपण स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर या पृथ्वीवर असताना सुद्धा तुला कन्फर्म होऊन जातं की तू स्वर्गात चाललाय. म्हटलं, हा, असं कसं? याच्यासारखं तर बेस्टच काही नाही राहील. याच्यासारखं चांगलंच नाही काही की मला या पृथ्वीवर असताना कन्फर्म होऊन जाईल का मी कधीही मरो, मी स्वर्गात जाईल. तर त्याने मला ही शिकवण दिली बायबलची. त्याने मला वचन दाखवलं. त्यात बायबल म्हणतो यू विल नो, म्हणजे तुला कळेल इथे असतानाच की तू स्वर्गात जाशील. म्हटलं असं असू शकते? असं तर कोणीच सांगितलं नाही. मी तर प्रयत्न करून आलो. मला माहित आहे की मी रोज फेल होतो. मला माहित आहे मी पापी आहे. मी रोज पापात लोळतो, पण मी प्रयत्न करत आहे. पण हा म्हणतो की प्रयत्न करायची गरज नाही, कारण प्रयत्न म्हणजे हा शब्द समजून घ्या. प्रयत्न म्हणजे काय झालं? कार्य. काहीतरी करत राहा. चांगलं चांगलं चांगलं, म्हणजे स्वर्गात पोचाल. देव निर्णय घेईल. काही दिवसाआधी माझ्या कुटुंबातील एका व्यक्ती संग मी बोलत होतो. त्यांना मी सांगत होतो, तुम्हाला कळेल इथे माहित असताना की तुम्ही स्वर्गात जाल. ते म्हणते देव ठरवेल एंड मध्ये. त्यांचं म्हणणं होतं की देव ठरवेल शेवटी कोणाला घ्यायचं, कोणाचं कोणाला नाही. तर त्यांच्याजवळ काय आहे? शिकवण आहे. येशूवर विश्वास नाही का? आहे. पण त्यांच्यापाशी शिकवण ही आहे का देव ठरवेल आणि याच्यात ते फसून जातील. का? कारण ख्रिस्ती जीवन देवाच्या शब्दावरच्या विश्वासावर आहे. पुढे आणखी एक उदाहरण सांगतो. हे जे कन्फर्मेशनचं, आज समजून घ्या, तुम्ही अमरावतीवरून पुण्याचं तिकीट काढता. जेव्हा तुम्ही तिकीट काढता, तुमची जर्नी काही महिन्यानंतरची असते, पण तुम्हाला कन्फर्मेशन तिकीट त्या दिवशी तुम्ही काढता त्या दिवशी भेटून जातं. तुम्ही निश्चिंत असता. तुम्हाला माहित असतं की या दिवशी एका महिन्यानंतर फक्त मला सामान पॅक करायचं आहे. इथे एक जागा ठेवली राहील, त्या जागेवर मी जाईल, मी बसेल, माझा हक्क राहील. कधीच शंका नसते कन्फर्म तिकीटवर की बाबा भेटते का नाही. तसंच जेव्हा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताचा खऱ्या अंतःकरणाने स्वीकार करतो, हे जे मी तुम्हाला सांगत आहे याच्यावर विश्वास ठेवतो, जेव्हा या पृथ्वीवर असताना त्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी क्रुसावर मेला, आणि तो जेव्हा खऱ्या अंतःकरणाने देवाला आपला आत्मा वाचवण्यासाठी मागणी करतो, देवा मला वाचव, मी पापी आहे, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता मला वाचव माझ्या तारणाऱ्या. आणि जेव्हा तो खऱ्या अंतःकरणाने त्याला प्रार्थना करतो, त्याला ती स्वर्गाची जागा भेटते. ती कन्फर्म तिकीट विषयी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कळतं की कन्फर्म झालं. ती कन्फर्म तिकीट जशी एका महिन्यानंतर आहे, पण तुम्हाला माहित आहे की एका महिन्यानंतर जेव्हा मी जाईल मला ती ट्रेनमध्ये जागा भेटेल, तशीच तुम्हाला माहित राहील की मी कधीही मरेल, काही हरकत नाही, माझं कन्फर्म आहे स्वर्गात जाणं. हे कळेल. कारण क्रुसावर त्यानं जे कार्य केलं ते कंप्लीट केलं, आणि तो म्हणते आता तुम्ही स्वीकारा. पण आपण म्हणतो नाही नाही नाही, हे असं नाही, हे असं नाही, याच्यात मी थोडस अजून ऍड करतो, आणि तो मनुष्य फसतो. येशू आहे, येशू प्रत्येकाजवळ आहे, पण तुमच्याजवळ कुठला आहे, कुठले तुम्ही मानता, प्लस तुमची काय शिकवणी आहे, तुम्हाला काय गोष्टीनं भरल्या गेलेला आहे, प्लस तुमची समज काय आहे.
या गोष्टी आज चेक करा. नाही तर फक्त येशू करत जाल आणि जे वचन आपण वाचलं की तो दुसरा येईल, अनेक येतील, तुमच्यापाशी फक्त येशू नावच राहील, तुमच्यापाशी स्वर्ग राहणार नाही. कारण तुमची शिकवण चुकली. तुमची शिकवण काय झाली? चुकून गेली. तुम्ही कार्य करत राहिले. तुम्ही ज्याही गोष्टी तुम्हाला शिकवण्यात आल्या ते चालूच ठेवल्या. कधीच तुमच्या परिवर्तनच झालं नाही. तुम्हाला समजलंच नाही की या पृथ्वीवर असताना तुम्हाला कळेल. ज्या भावाची मी तुम्हाला गोष्ट सांगितली, चर्चचा ब्रदर ज्याच्या संग मी बोलत होतो, त्याने जेव्हा मला सांगितलं, मी काय 2 गोष्टी करू शकला असतो मी. एक, की हा काही बोलतो याला माहित नाही, चांगले प्रयत्न करायला लागते. पण मी काय केला? विश्वास ठेवला. अरे असं आहे? मग मी काय करत होतो? 38 वर्ष मी काय करत होतो मग? कारण हे असताना मी घेतलं का नाही? मी स्वीकारलं का नाही? तर मी बघणं चालू केलं, विचार करणं चालू केलं, विश्वास ठेवणं चालू केलं. कारण ख्रिस्ती जीवन येशू ख्रिस्ता जवळ विश्वासाशिवाय कोणीच येऊ शकत नाही. जेव्हा एखाद्याला मी सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या पापासाठी क्रुसावर मेला, जेव्हा तू या क्षणी खऱ्या अंतकरणाने प्रभूला आवाज मागशील, तुला आजच स्वर्गाची जागा भेटेल. आणि जेव्हा तो मनुष्य म्हणतो असं नाही, तो काय दाखवतो? अविश्वास. हा अविश्वास त्या मनुष्याला अनंताच्या नरकात टाकतो. का? कारण त्याने तो अविश्वास दाखविला की असं काही नाही, शेवटी काहीतरी होईल, काहीतरी मोजमाप राहील, काहीतरी गोष्टी होतील आणि मग काहीतरी. म्हणजे आज जे आपल्यापाशी अवेलेबल आहे या गोष्टीला आपण ठोकर मारतो. कशामुळे? आपला अविश्वास, आपला गर्व, आपला अभिमान हे शैतान आपल्याला देतो. आपण फक्त आंधळे राहतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय आहे? येशू तर प्रत्येकाजवळ आहे. तुमची शिकवणी काय आहे? तुम्ही प्रयत्न करत आहात का? मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, तुमच्यातला कोणीही व्यक्ती जर प्रयत्न करत आहे स्वर्गात जाण्यासाठी, तुम्ही फसले आहात. एकदा मराल, तुम्हाला सगळं आठवेल की हा रोज सांगत होता, हा दर शनिवारी बुधवारी येत होता, सुवार्ता सांगत होता, म्हणत होता की तुला कळेल, तुम्हाला आजच ती जागा भेटेल, कन्फर्म सीट भेटेल. पण मी माझ्या शिकवणीवरच याचं तर ऐकतच होती, पण माझं शिकवणही पुढे घेऊन जात होती. मी काय केलं? मी थांबलो, कारण मी तुमच्यातूनच आलो. मी त्या दिवशी थांबलो, म्हटलं असं आहे, मग मी प्रयत्न कशाला करू? आणि मग त्याने मला वचन दाखविले की ज्यात बायबल म्हणतं. म्हणून देवाची शिकवण आहे. जेव्हा देवाची शिकवण तुम्हाला कळेल, जेव्हा हे सोपं सत्य तुम्हाला कळेल, तुम्हाला स्वर्गाची जागा भेटेल. नाही तर सुवार्ताही माहित आहे, येशूही माहित आहे आणि अंतही नरकात झाला. किती वाईट गोष्ट आहे ती. कशामुळे? की आपली जी शिकवण ती चुकीची होती, आपला विश्वास त्या गोष्टीवर बसला नाही आणि आपण प्रयत्न करत राहिलो. काही वचन आपण बघू शिकवणीविषयी. काही शिकवणीविषयी वचन लिहून घ्या. मत्तय 7:28. मत्तय 7:28 म्हणतं, जेव्हा या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले, तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला. तर इथं काय आहे? येशू त्यांना शिकवत आहे. तुम्ही म्हणाली शिकवणी कुठून येते? तर येशूने जो शिकवत होता त्याच्या शिकवण्याने थक्क झाले, म्हणजे लोक जे ऐकत होते. आणि 29वं वचन सांगतं, कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकाप्रमाणे नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित होता. तर इथे काय बघतो? सगळा शब्द शिकवण. शिकवण काय आहे? खूप महत्वाची आहे. डॉक्ट्रिन काय आहे? काय शिकवल्या जातं? काय तुमचे बिलीव्स आहेत? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणखी शिकवणीविषयी वचन बघू, लिहून ठेवा. योहान 7:16. योहान 7:16. येशूने उत्तर दिले, मी ज्या गोष्टी शिकवितो, शिकवण, मी ज्या गोष्टी शिकवितो
त्या माझ्या स्वतःच्या नाहीत, माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. शिकवण महत्वाची आहे. बायबल प्रत्येकाजवळ आहे. आपण वाचू काय ना आलो, त्यातून स्वतःचा समंजस काय करून घेऊन आलो, खूप महत्वाचं आहे. जर बायबलचे विचार म्हणजे देवाचे विचार हे आपल्यासोबत जुळले नाहीत, जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही काय तो म्हणतो, तर आपण फसून जाऊ. आणखी एक शिकवणीविषयी वचन योहान 18:19. तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. शिकवणीविषयी खूपदा कदाचित हा जो शब्द तुमच्या वाचण्यात आला असेल, पण तो निघून गेला असेल. आज तुम्हाला कळेल शिकवणी. प्रत्येक जण त्याला विचार होता, ही काय आहे शिकवणी, ही काय आहे नवीन शिकवणी. याचा अर्थ त्यांच्या जवळ सुद्धा काहीतरी शिकवणी होती आणि येशू ख्रिस्त आला, त्याने ही शिकवणी शिकवली. तेव्हा हे लोक थक्क झाले. म्हणून तुम्हाला सांगितलं, शिकवणी खूप मॅटर करतं. ते तुमचं अनंताचं जीवन सुद्धा ठरवतं. जर आपली सगळ्यात मोठं नुकसान जे होतं, जी आपली तारणाविषयीची जर शिकवणी चुकीची असली, तर आपलं नुकसान अनंताचं आहे. आपण तारल्या गेलो खऱ्या अंतःकरणाने आणि नंतरची जी शिकवणी जर तुमची चुकीची असली, तरी एकेकाळी ते ठीक राहील, कारण तुमची स्वर्गाची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण तारणाविषयीची जर शिकवणी मनुष्याची चुकली, तर त्याचं नुकसान अनंताचं आहे. आणखी काही गोष्टी आपण वचनात बघू. आपण येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं. आता त्याचे जे सेवक होते, जे त्याचे शिष्य होते, त्यातला पॉल जो होता, आणि आपण प्रेषितांमध्ये जेव्हा सुरुवात झाली, शिकवणीविषयीचे वचन तुम्हाला देत आहे. प्रेषितांचे कृत्य 2:42. सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत, ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकवण्यात घालवीत. प्रेषितांची शिकवण. प्रेषितांना शिकवण कोण दिली? येशू ख्रिस्तानं. कधी दिली? 3.5 वर्ष येशू ख्रिस्तानं मिनिस्ट्री केली. आणि या 3.5 वर्षात देवाने जे वचन आपण ऐकले, तो म्हणते ही माझी शिकवण नाही, माझ्या पित्याजवळून आलेली आहे, ती या प्रेषितांना दिली. हे जे 12 जे होते, आणि आता प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये जेव्हा लोक तारल्या गेलेत, काय केलं त्यांना? सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत, ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. शिक्षण महत्वाचं आहे. बायबलची शिकवणी महत्वाची आहे. नाही तर फक्त येशू येशू करत राहाल आणि सगळं चुकून जाईल. कारण येशू म्हणणारे खूप आहेत. वचन तुम्हाला सांगतं, अनेक येतील, म्हणतील येशू येशू. मी म्हणेल मी तुला ओळखत नाही. का? कारण तुमची शिकवणच चुकीची होती. आपल्याला कळलंच नाही की सत्य काय आहे. पुन्हा आणखी काही वचन, ही जी नवीन शिकवण जी आज आपण मार्केटमध्ये किंवा सगळ्याकडे बघतो, खूप लोकांजवळ आहे, त्यांच्याविषयी काही वचन. इपिस्करास पत्र 4:14. लिहून ठेवा वचन. इपिस्करास 4:14. हे असे आहे म्हणून यापुढे आपण लहान बाळकासारखे नसावे. तो म्हणतो लहान बालकासारखे म्हणजे अज्ञान नसावे. म्हणजे माणसाच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटा योजनेला महत्व देते. आणि पुढचं वचन सांगतं, अशा प्रत्येक नव्या शिकवणीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलवणारे होऊ नयेत. नवी शिकवण. आज काय आहे मार्केटमध्ये? नवीन शिकवण. आज चर्चेस मध्ये काय आहे? नवीन शिकवण. का? कारण आम्ही मॉडर्न आहोत. आम्ही 21वी सदीत आहोत. काहीतरी नवीन वाटलं पाहिजे. काहीतरी नवीन म्युझिक जे शरीराला थर्रावतं असं काहीतरी असलं पाहिजे. एक मोठा शो असला पाहिजे. असं बोरिंग नसलं पाहिजे, म्हणजे मजा येईल चर्च मध्ये. आणि या शिकवणीपासून दूर जातात. हे समजत नाही की नव्या शिकवणीत पळत आहात. तो म्हणतो नव्या शिकवणीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलवणारे होऊ नयेत. टायटस याचा 1:9 सांगतो,
विश्वसनीय संदेश जसा तो शिकवला गेला त्याला दृढ धरून राहावे, यासाठी हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. आवश्यक आहे सगळ्या गोष्टीसाठी शिकवण. जर शिकवण नाही तर फक्त काही समजत नाही, काही समजत नाही. माझा एक आतो भाऊ आहे, कॅथलिक मध्ये फादर झाला. तो 10 वर्ष ट्रेनिंग लागतो, 10 वर्ष. त्यानंतर काही चर्चेस मध्ये सेवा करावं लागतं. असं पूर्ण करून 15 वर्ष ट्रेनिंग, जीवनाचे 15 वर्ष, आणि मग तो फादर होतो. त्याचं व्हॉट्सअप स्टेटस चेक करण्यालायक आहे. चांगलं करा, स्वतःमध्ये शोधा. 15 वर्षाची ट्रेनिंग आहे. म्हणून काय शिकवल्या जातं, किती अंधळे आहेत हे कळतं. आपलं जीवन, अर्ध जीवन त्या शिकवणीत लावून दिलं आणि काय भेटलं हे तर एखादा जगिक मनुष्य सुद्धा टाकू शकतो. तुझ्यापाशी काय आहे शिकवण्यालायक? काहीच नाही. काहीच सांगू शकत नाही मी. कशामुळे? कारण माझी शिकवणी सगळी चुकीची होती. माझे 20-25 वर्ष त्यात गेले, त्याला फरक पडत नाही. पण तू काय शिकला, तुझ्यापाशी सत्य आहे का, हे महत्वाचं आहे. कॅथलिक लोक बिचारे, त्यांना शिकवणीच दिली गेली नाही. ते खऱ्या अंतकरणाने त्यांची इच्छा आहे की देवाची सेवा केली पाहिजे, येशू ख्रिस्ताला मानतात. पण शिकवण बिचाऱ्यांची इतकी चुकीची आहे का ते कार्य करत राहतात. चांगल्या चांगल्या फादर सिस्टरांना मी ओळखतो, आपलं जीवन झोकून देतात, पण त्यांना कळत नाही की येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेलं कार्य स्वीकारावं लागतं. पण ही शिकवण जर दिली नाही तर ही पूर्ण आपलं लाईफ गमावतात त्याच्यात आणि अनंतासाठी नरकात जातात. का? कारण शिकवण काय आहे? का चांगलं करत चला, चांगलं करत चला, आणि शेवटी देव निर्णय काहीतरी घेईन. येशू आहे पण शिकवण नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं, शिकवण खूप महत्वाची आहे. तो म्हणतो या पृथ्वीवर तुला कळेल, तुला कन्फर्म माहित राहील, हे तुझं कार्य नाही का तू प्रयत्न कर चांगले आणि स्वर्गात ये, पण विश्वास तर असला पाहिजे, असं काहीतरी आहे. पण जर तुमचा विश्वास नाही तर हा बायबल मधला जो येशू आहे, या बायबल मधला जो येशू आहे त्याला तुम्ही भेटू शकत ना, त्याच्या घरी तुम्ही जाऊ शकत ना, कारण तुमची शिकवण चुकीची होती. तुम्हाला माहित आहे का, आपल्या ख्रिस्ती याच्यात हे मल्टिपल डिनॉमिनेशन म्हणजे काय असतं? वेगवेगळे चर्चेस. कॅथलिक, असेंब्ली ऑफ गॉड, पेंटिकोस्टल, बॅप्टिस्ट, जहोवा, अलायन्स युनियन, हे का आहेत हे माहित आहे तुम्हाला? हे याच गोष्टीसाठी आहेत कारण यांचे मतभेद आहेत. मतभेद म्हणजे काय असतं? तुझी शिकवणी मला पटली नाही, त्यातला एक बाहेर निघतो, आपलं चर्च चालू करतो. यांची पण जेव्हा प्रत्येकाची शिकवणी जर बायबल आधारित असती तर हे वेगवेगळे चर्चेस नसते. हे वेगवेगळे नाव कशासाठी आहे तुम्हाला माहित आहे का? जस कोणी आलं आणि चर्चचं नाव अलायन्स दिलं असं नाही, त्यांची शिकवणी वेगळी आहे. त्यांना वाटलं की हे असं नाही, हे असं असलं पाहिजे. एक उदाहरण घेऊ आपण. पेंटिकोस्टल चर्चेस आपल्या भारतात 70-80% जे असेंब्ली ऑफ गॉड जे आहेत किंवा पेंटिकोस्टल हे चर्चेस हे सारखेच आहेत. यांच्या शिकवणीविषयी आपण बोलू. 90% लोक भारतातले येतच आहेत. येशू आणि
असेंब्ली ऑफ गॉड, पॉल दिनाकरन त्याची पूर्ण सर्व्हिसेस, बँगलोरचे जे पास्टर आहेत त्याची सर्व्हिसेस, पंजाबचा आहे त्याची सर्व्हिसेस, हे सगळे एकच आहेत. यांच्या शिकवणीविषयी बोलू. वचन ऐकू पहिले आणि नंतर आपण शिकवणीविषयी बोलू. 2 करीन लिहून ठेवा. 2 करीन 5:7 म्हणतं, फॉर वी वॉक बाय फेथ नॉट बाय साइट. कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हे वचन त्यांना सांगा. का रे, वचन तर हे सांगतं. ते म्हणते बरोबर आहे. वचन सांगतं विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आता विश्वास काय आहे याच्याविषयी तुम्हाला वचन मी सांगितलं, पुन्हा लिहून ठेवा. इब्री करास पत्र 11:1 विश्वासाविषयी सांगतो. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा असणे. ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही याला विश्वास म्हणतो, आणि ख्रिस्ती जीवन विश्वासाचं आहे. आता त्या चर्चेसला विचारा, त्यांना विचारा, का रे वचन तर असं सांगतं. ते बरोबर आहे. मग त्यांना विचारा, मिरॅकलवर तुम्ही विश्वास ठेवता का? हो, मिरॅकल तर झालेच पाहिजे. मिरॅकल काय आहे? चमत्कार आहे, डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी. म्हणजे तुमचं वचनही तुमच्या जवळ आहे, तुमचा विश्वास त्याच्यावरही आहे, त्याच्यावर अधिक गोष्टी पण तुमच्या जवळ आहेत. का रे तुम्ही अन्य भाषा बोलता का? हो, ते तर झालीच पाहिजे, ते तर कन्फर्मेशन आहे. भाषा काय आहे? हे समजणं, दिसणं, कळतं की होत आहे. म्हणजे तुमचा हे माहित आहे तुम्हाला की तुमचं ख्रिस्ती जीवन विश्वासाचं असलं पाहिजे, पण तुम्हाला हे पण आहे. का रे येशू ख्रिस्त स्वप्नात आला, येशू ख्रिस्त रूम मध्ये दिसला, प्रकाश झाला, आणि येशू ख्रिस्त येऊन तुला भेटला, आकाशातून आग आली, त्या चर्चच्या जागेवर पडली, तिथं बिल्डिंग प्रस्थापित झाली. हो, हे तर खरंच आहे. मग वचन आणि तुझी शिकवण वेगळी आहे ना रे मित्रा. वचन सांगतं विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा ठेवणे. पण तू याच्यावरही आणि त्याच्यावरही विश्वास ठेवतो ना रे. तुझी शिकवणी चुकीची आहे ना, तू फसला ना. तुम्हाला एक उदाहरण देतो. पहिले तुम्हाला हे कळलं असेल जेव्हा मी या गोष्टी सांगितल्या का, कारण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीवरही विश्वास ठेवता, तुम्ही मानी का, आता तुम्हाला कोणीतरी वचन सांगतं की रे वचन तर असं आहे, नाही याच्यावर तर आहेच आमचा विश्वास, पण हे तर आहे, हे तर आम्ही बघितलं. अरे तू बघितलं असेल, मी तुला कधी म्हटलं नाही बघितलं? पण चमत्कार तर सैतानी घडवतो रे. आणि बायबल वारंवार वचनात सांगतो की सावध असा, तो आकाशातून प्रकाशासारखा येतो, तुम्हाला फसवतो. मग वचन वाचत ना का तुम्ही? का फक्त पास्टरांनी सांगितलं म्हणजे झालं? म्हणून महत्वाचं आहे की शिकवणी काय आहे. येशू तर प्रत्येकाजवळ आहे. येशू प्रत्येकाजवळ आहे. आज गरजेचं आहे कुठल्या येशूवर विश्वास ठेवता. आज माझ्याजवळ लोक येतात की मेरे बच्चे के लिए प्रेयर कर दो. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही, केलीच पाहिजे एकामेकासाठी प्रार्थना. पण तुम्ही कुठल्या विश्वासाने येता की मी इथं प्रार्थना करेल आणि तो तिथं त्या रूम मध्ये बरा होऊन जाईल? नाही, तसं नाही. पण एखादा असेल तसं होईल सुद्धा, पण तो येशू मी शिकवत नाही. तसं होईल सुद्धा, लक्षात ठेवा. मी कधी म्हणत नाही की तसं होऊ नाही शकत. तसं होते, म्हणूनच तर लोक फसतात. माझ्यासाठी माझी जी शिकवण आहे ती इथून येते. जे बघतो, जे ऐकतो त्यावर नाही, तर जे वाचतो त्याच्यावरून माझी शिकवण येते. आणि जोपर्यंत हे टिकून आहे, ही धारधारी तलवार आहे, ती चालवते, ती आरपार हृदयात घुसते, ती आत्मे बचावते, लोकांना अनंताचं जीवन भेटते. पण हे जर नसलं तर जगिक सगळे आशीर्वाद, चमत्कार सगळे भेटतील, पण अनंताची जागा स्वर्गात भेटणार नाही. मी तुम्हाला एक सुंदर सोपं उदाहरण सांगतो.
मला चिकन बिर्याणी बनवणं आवडतं आणि तुम्हाला खाणंही आवडत असेल, तर चिकन बिर्याणीमध्ये बनवताना तुम्हाला माहित आहे स्पेसिफिक जे पदार्थ आहेत तेच लागतात. त्यात चिकन लागतं, राईस लागतं, मसाले लागतात, कांदा लागतात आणि ते सगळं करून एक सुंदर ती एक पदार्थ डिश रेडी होते. ते म्हणा चांगलं आहे. आणि जेव्हा ती रेडी होते, त्याच्यात अजून एक्स्ट्रा काहीच टाकायची गरज नाही. आणि हे तुम्हाला माहित आहे की जे मेन आहे तेच त्यात जातात. त्याच्यात फुलगोबी जात नाही, त्यात पत्ता गोबी जात नाही, कारण त्याचे इन्ग्रेडियंट आहे. त्याचं काहीतरी फाउंडेशन आहे की त्याच्यावरच ते बनलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे खाता, जर मेन इन्ग्रेडियंट बनवलेली तुम्हाला आवडेल. आता तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. तर मी चिकन घेतलं, राईस घेतली, मसाले घेतले, चांगली बनवली, त्याच्यात कपभर रेती टाकली. कपभर रेती टाकली, बिर्याणी बनली. ती तशी स्मेल करेल चांगली, ते दिसायलाही चांगलीच दिसेल, पण खाताना तुम्ही म्हणाल यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे चुकलं. सांगण्याचं तात्पर्य, सगळं सारखं दिसणारं सारखं नसतं. देवाचा शब्द माहित असला पाहिजे, त्यातले इन्ग्रेडियंट माहित असले पाहिजे, तेव्हा कुठं कळेल. नाही तर फक्त येशू येशू करत राहाल आणि समजणारच नाही की आपण फसलो. पण वचन सांगतं की चेक करून पहा की प्रत्येक आत्मा हा देवापासून आहे का नाही. कसं चेक कराल? का स्टेथिस्कोप आहे का कानाला लावला आणि ताप चेक करून आलो? कसं चेक कराल? तर देवाचं वचन माहित असलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास असला पाहिजे, त्याच्यावर आपण चाललं पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला चेक करेल. जेव्हा वचन सांगतं की हे लांडग्यांसारखे येतील आणि माझ्या मेंढ्या खातील. लांडग्यासारखे म्हणजे पाटी असेल का इथं लांडगे आहो आम्ही आणि तुम्हाला खाण्याला येत आहे? वचन सांगतं की वरून ते मेंढ्या दिसतील, आतून ते क्रूर लांडगे असतील. कसं कळेल? काय बोलत आहे हा? कसं कळेल? तर देवाचे वचन वरून ते मेंढ्यासारखे निर्मळ. यस सर, सांगा तुम्ही, प्रेज द लॉर्ड, देव तुम्हाला आशीर्वादित करो. पण आतून ती काय शिकवण घेऊन आलेत? जे आत्मे गमावतील, आत्मे खातील. पण हे कसं कळेल की हा लांडगा आहे की मेंढी आहे? शिकवण. शिकवण माहित असली पाहिजे. आपल्याला माहित असलं पाहिजे देवाचं वचन काय आहे. आज जेव्हा मला माहित आहे की नोव्हेंबर महिन्यात मी चर्चमध्ये अमरावतीला जाणार आहे, सगळ्यात आधी प्रश्न आला, एकही चर्च नाही तिथे? तुम्हाला हे कळणार नाही कदाचित. एकही चर्च नाही, कुठल्याच चर्चला जाऊ शकत नाही. कारण मला कुठलंच तिथं शिकवू शकणार नाही. म्हणजे मी काही काही मोठा असा नाही. सांगण्याचं तात्पर्य बायबल आधारित कोणीच मला तिथं शिकवू शकणार नाही. तेव्हा मला समजलं, अरे मी चाललोच त्या गोष्टीसाठी. का तिथे बायबल आधारित चर्च सुरू व्हावं. आणि म्हणून मला कळलं, अरे मी चाललोच तर त्या गोष्टीसाठी ना. खूप महत्वाचं आहे. शिकवण काय आहे? आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो. जे तुम्हाला मी या सगळ्या चर्चेस विषयी सांगितलं, की भाऊ वचनाने विश्वासाने चालतं, पण या सगळ्या गोष्टी, दुसरी गोष्ट हो की नाही, जे कॅथलिक विषयी सांगितलं, येशू ख्रिस्त क्रुसावर मेला, त्यांना माहित आहे. तो मे तो मेला, मेल्यानंतर तिसऱ्यांदा उठला, त्यांना माहित आहे. सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्ताने तो क्रुसावर केल्या, त्यांना माहित आहे. प्लस चांगलं करावं लागते. म्हणजे काय झालं? हे पहिलं उदाहरण, सगळ्यात मोठं डिनॉमिनेशन, त्याचं पहिलं उदाहरण. सगळं ते बरोबर आहे, पण हेही करावं लागतं. दुसरं उदाहरण पेंटिकोस्टलचं, विश्वासाचं जीवन आहे, पण आज तुम्ही अन्य भाषेत बोललेच पाहिजे, चमत्कार दिसलेच पाहिजे, म्हणजे तुमच्या तारणाला कन्फर्मेशन होईल. हे दुसरं उदाहरण. आता माझ्या बिर्याणीच्या उदाहरणावर परत या.
चीज असतं ना, चीज खूप चांगलं वाटतं लहान मुलांना, चांगला पदार्थ आहे, तो टेस्टी असतं. तो किती टेस्टी पदार्थ असला तरी माझ्या बिर्याणीत त्याची गरज नाही. का? कारण ही इन्ग्रीडियंट जे आहेत हेच त्याला ती डिश बनवतं. तुम्ही कितीही चांगला तुमचा पदार्थ असो, नाही हा चांगला असतो, तू याच्यात टाकून बघ अजून चांगला होईल, त्याची गरज नाही. ती डिश बिघडून जाईल. मी हे उदाहरण सोपे यासाठी सांगतो की तुम्हाला हा शब्द समजावा. देवाचा जो शब्द आहे त्याच्यात टाकू नका, काढू नका. तुम्हाला बाहेर टाकल्या जाईल. बाहेर काढल्या जाईल. येशू प्रत्येकाजवळ आहे. आज प्रश्न आहे, येशू तुमच्या जवळ या म्हणूनच तर आपण ऐकायला बसलो इथं. पण कुठला आहे? प्रयत्न करत आहात? त्या प्रयत्नात इतक्यात वाईटात आणि पापात तुम्ही पळत राहाल, कधीच प्रयत्न करू शकणार नाही. मनुष्य स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. एक उदाहरण घेऊन घ्या की तुम्हाला वाटतं आणि एखाद्यानं बघितलं की मी काहीच पाप केले नाही आणि खऱ्या अंतःकरणाने कधीच केले नाही, त्याने खरंच केले नाही समजा, मग हा मनुष्य मेल्यावर कुठं जाईल? हा नरकात जाईल. का? कारण तुम्हाला मी आधीपासून सांगितलं, मनुष्य पापी हा पाप करण्याने नव्हे, तर आपला जन्म पापात झाला म्हणून पापी असतो. आणि मग जे आपण पाप करतो ते या गोष्टीमुळे, कारण आपण पापात जन्मलो. फरक आहे दोन्ही गोष्टीत. आपली कानं उघडा. मग याचा अर्थ आपण चांगले काम करू नये का? हो, पण तारल्याशिवाय तुमचे चांगले कार्य हे देवासमोर यशाया सांगतो घाणेरडे कपड्यासारखे आहेत. तारण म्हणजे काय? पुन्हा एकदा सोपी शब्दात ऐका. 2000 वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्त या मानव जातीसाठी, इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी इथे आला. तुमचा विश्वास असो की नसो, ते तुम्ही ठरवा. माझं कार्य आहे फक्त सुवार्ता आणि देवाचा शब्द, त्याची शिकवण सांगणे. तो या पृथ्वीवर आला. त्याला माहित होतं की नितीन तिथे आहे 2022 साली. त्याला माहित आहे एलेस आहे, अश्विन आहे, गजानन आहे, हेमा, लक्ष्मी, महेश, मार्गरेट, प्रदीप, श्रद्धा, सोपया, सुनीता, सुवार्ता, विष्णू, ममता, मुक्ता आणि जितकेही ऐकत आहे, त्याला माहित आहे की एक दिवस हे लोक या पृथ्वीवर 2022 साली राहतील आणि हे मरतील. त्याला माहित होतं की हे जन्मले पापात आहे, कारण हे सगळे आदामापासून आहे. तो तुमच्यावर सगळ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने जन्म घेतला, आपली स्वर्गातील जागा सोडली. आपल्या पापासाठी बलिदान जे द्यावं लागतं ते पवित्र बलिदान द्यावं लागतं. तुम्ही आणि मी एकामेकासाठी बलिदान देऊ शकत ना. म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी. तो पृथ्वीवर आला. जेव्हा त्या क्रूसावर त्याला घेऊन जात होते, ज्या गेत्सेमनी बागेत तो होता, जेव्हा त्याच्यापाशी तो प्याला आला, तो प्याला प्रतिरूप आहे की हे आपले सगळे पाप, जो पवित्र आहे त्याच्या समोर ते प्याला ठेवून बघा. जो देव आहे त्याच्या समोर तुमचे आणि माझे पाप जे आहेत त्याची आठवण करा, जे आपण रोज करतो ते त्या प्यालात होते. त्याने ते बघितले. जो पवित्र आहे त्याला बघून किती त्या गोष्टीविषयी वाईट वाटलं असेल. वचन सांगतं की तो रक्ताचे आसू रडला. रक्ताचे आसू मनुष्याचे खरे येऊ शकतात, तुमचेही येऊ शकतात, जेव्हा खरंच तुम्हाला तेवढं दुःख होईल. त्याने ते बघून रक्ताचे आसू पाळले आणि त्याने आपल्या पित्याला म्हटलं, देवा तुझी तुझी इच्छा असेल तर हा प्याला तू माझ्यापासून दूर घेऊन जा, कारण हा पवित्र होता. पण तो म्हणाला की माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. आणि त्याने ते सगळे पाप तुमचे आणि माझे स्वतःवर घेतलेत. ते सगळे पाप घेऊन त्या क्रूसावर त्याला टांगण्यात आलं. तो क्रूस पवित्र नाही,
तर तो क्रूसवर मरणारा जो होता तो देवाचा एकुलता एक पुत्र होता, तो पवित्र आहे. तो पाप नव्हता, तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला. जेव्हा त्याने तुमचे आणि माझे पाप आपल्यावर घेतले, त्याच्या स्वर्गीय पिताने सुद्धा त्याच्या दूर मान केली. तेव्हा तो म्हणतो, एलोही एलोही, माझ्या बापा तू माझा नकार का केलास? कारण देव सुद्धा पवित्र आहे, जो स्वर्गातून आपल्या मुलाला बघत आहे. पण त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याने हे सगळे पाप जे तुम्ही आणि मी करतो आणि जे तुम्हाला माहित सुद्धा नाही की आपण करणार आहो का नाही, तो तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मरणापर्यंत ते सगळे पाप आपल्यावर घेतले. तो प्याला, तो रक्ताचा, तो पापाचा प्याला, जो पवित्र होता, तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला आणि त्याने ते कार्य पूर्ण केले त्या क्रूसावर आणि तो म्हटलं इट इज फिनिश्ड. आज लोक आहेत तिथं, मला चांगलं करू दे का? कारण त्यांचा विश्वासच नाही की असं काही होऊ शकतं. येशू आहे पण त्याची शिकवण नाही. ज्या दिवशी मला कळलं या गोष्टीचा अर्थ काय असतो, त्या दिवशी मी खाली पडलो, म्हटलं येशू मला वाचव. म्हणजे माझे पाप होते ज्याच्यासाठी तू क्रूसावर मेला माझ्या येशू, माझी तू क्षमा कर, माझा आत्मा वाचो येशू. आणि त्या क्षणी मग पूर्ण विश्वास की हाच मला वाचू शकतो, कारण त्याला सगळे अधिकार दिले आहेत. तोच वाचू शकतो जेव्हा माझा विश्वास होता आणि जेव्हा त्याला मी हाक मारली, प्रभू मला वाचव माझ्या राजा. त्याने म्हटलं ये नितीन. तो आजही वाट बघत आहे, आजही वाट बघत आहे. खून की धारा बहती सुली से उसमें धुले सब पाप. पण तिथे जाणं आवश्यक आहे, त्याला मागणं आवश्यक आहे की मला तू वाचव. तुमचा विश्वास आवश्यक आहे की हा वाचू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते का माझे पाप होते, त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि क्रूसावर मारण्यात गेला आणि हाच मला वाचू शकतो. हा देवाचा एकुलता एक मुलगा आहे आणि तारण फक्त येशू मध्येच आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, त्या समय तुमचं जीवन तो बदलतो. आता तुम्हाला मी चांगलं कार्य शिकवतो काय असतं. तर तुम्हाला आठवतो मी काय म्हटलं, त्या प्यालात तुमचे सगळे पाप होते. ते सगळे पाप तो स्वतःवर घेतो. तो माझी जागा घेतो पाप्याची आणि त्याच्या जागेवर मला उभा करतो पवित्रतेचा. तो माझ्यातले पाप घेतो आणि स्वतःचा खरेपणा त्याच्यात माझ्यात टाकतो. तो अदला बदली करतो. आता त्याच्या नवीन कार्य, नवीन मनुष्य निर्माण होतो. पवित्र आत्मा माझ्यात येतो. माझे सगळे पाप त्यानं घेतले आणि त्याचा खरेपणा माझ्यात टाकला. आता मी चांगले कार्य आपोआप करतो आणि हे जे कार्य मी आता करतो ते देवाच्या दृष्टीने चांगले आहे. पण फरक समजला तुम्हाला? मी चांगले कार्य स्वर्गात जाण्यासाठी नाही करत. फरक समजला? कान उघडे होते? नाहीतर शिकवण चुकेल. मृत्यू आल्यानंतर सगळे हे संदेश कानावर पडेल की सांगत होता हा शिकवण महत्वाची आहे. प्रश्न आहे तुमच्यासाठी. कारण एक लक्षात ठेवा, तारण जोपर्यंत अंडरस्टँडिंग होत नाही की आहे काय, सुवार्ता जोपर्यंत अंडरस्टँडिंग होत नाही, होऊ शकत नाही. एखाद्याला जर मी विचारलं
का रे तू तारल्या गेला का? तो प्रत्येक जण होच म्हणते. का तारल्या गेला? कारण मी सुवार्ता ऐकली. सुवार्ता काय आहे? कारण जर आपली अंडरस्टँडिंग, अरे आपल्या संग घडलंच नाही, किंवा आपण म्हणतो की अरे माझ्या संग घडलं आणि तुला माहीतच नाही काय घडलं. मी तुम्हाला सांगितलं होतं 5व्या वर्षी माझ्या जीवनात काय घडलं आजही मला तसंच आठवतं. मनुष्याला बुद्धी आहे. आणि मनुष्याचा नवीन जन्म तुम्हाला आठवत नाही की काय झालं होतं आपल्यासोबत. याचा पहिला एक मोठा अर्थ की कधी झालं नसेल. कधी असं होतं का की माझा जन्म मला आठवत नाही, जन्म तारीख आठवत नाही? हा नवीन जन्म आहे. या जगात तारणाशिवाय कुठलाच मोठा चमत्कार नाही. आणि आपण म्हणतो आमच्या संग घडला नाही, आम्हाला माहीतच नाही झाला का नाही झाला. किती फसवाल स्वतःला, किती फसवाल आपण स्वतःला. म्हणून माझ्या मित्रांनो, आपला आत्मा खूप महत्वाचा आहे. आज मी तुमच्या संग विनंती करतो, तुम्हाला विचारतो, तुमची काय शिकवणी आहे? तुमचे काय विचार आहे? कारण जे तुमचे जे विचार आहे ते तुमची स्वतःची शिकवण आहे. तुमची स्वतःची शिकवण तुम्हाला नरकात घेऊन जाईल. तुम्हाला जर असं वाटतं की नाही नाही याच्यापेक्षा हे आहे, हे लक्षात ठेवा, तुमच्या जवळी म्हणजे शिकवण आहे. पण जर तुमच्याला स्वर्गात जायचं असेल, येशू ख्रिस्ताला तुम्हाला भेटायचं असेल, तर तुम्हाला या शिकवणीवर विश्वास ठेवावा लागेल. निर्णय तुमचा आहे. निर्णय आपल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे की माझ्या शिकवणीवर मी विश्वास ठेवतो, की या देवाचा शब्द याने आज जो शिकवला, हा जो मला याने सांगितला, याच्यावर मी विश्वास ठेवतो. हे तुम्हाला ठरवणं आहे. मी भिकारी आहे, मला ती जीवनाची भाकर, जेव्हा या शब्दावर मी विश्वास ठेवला, मला एकाने सुवार्ता सांगितली की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी क्रुसावर मेला, आणि हा शब्द मनुष्याच्या आत्मे वाचवतो आणि तो म्हणतो तुला कळेल आणि मला माहित आहे. आज बोलता बोलता जर अटॅक येऊन जर मी मरतो, मला माहित आहे, माझ्या बायकोला सुद्धा माहित राहील, कारण ती मला जाणते. तिला माहित आहे की हा नवीन पुरुष आहे, ही नवीन निर्मिती आहे जी देवाने 2 वर्ष आधी पूर्ण केली, ज्याने जे घडवलं. फरक आहे आपला विश्वास आहे का की असं होऊ शकतं. विश्वासाशिवाय देवाजवळ कोणीच येऊ शकत नाही. विश्वासाशिवाय तारण नाही. पण जसं मी तुम्हाला त्या ट्रेन तिकीटचं उदाहरण सांगितलं, तुम्हाला माहित राहतं की माझी या तारखेला जर्नी आहे, कन्फर्म. तसं या पृथ्वीवर असताना तुम्हाला कन्फर्म माहित राहील. तो स्वर्गीय आनंद तुमच्याला होतो. पण केव्हा? जेव्हा आपल्याला देवाची शिकवण माहित असतं, ज्याच्यात आपण एकही काना मात्रा टाकत नाही. तर हा पूर्ण देवाचा शब्द आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा मुलगा आहे. तो पाप्यासाठी क्रुसावर मेला, त्याने मला बचावलं. तो मला वाचू शकतो. तो मला वाचू शकतो जेव्हा मी त्याला हाक मारतो. आणि हे बायबल हा देवाचा शब्द आहे, ज्याच्यातून हा शिकवत आहे. या सगळ्या गोष्टीवर तुमचा विश्वास नसला तर हा संदेश व्यर्थ आहे. कारण वचन सांगतं, क्रुसावरचं मरण ज्याचा विश्वास नाही त्याच्यासाठी मूर्खपणा आहे. म्हणून आज प्रश्न तुम्हा प्रत्येकासाठी आहे. मला तुमचे हृदय माहित नाही, तुमचं डोकं माहित नाही, तुमचे विचार माहित नाही, पण तुमची शिकवण काय आहे? तुम्हाला काय शिकवल्या गेलं, प्लस तुम्ही काय शिकता, प्लस आपली काय लावता त्याच्यात, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर सोपतो. पण जर तुमची शिकवण बायबल आधारित नाही, तुम्हाला माहित नाही का मला माहित होऊ शकतं, जसं मी कार्य करत होतो म्हणून सदैव तुम्हाला माझे उदाहरण देतो, 38 वर्ष. पण ज्या दिवशी मला शिकवण देवाचं कळण्यात आली, त्याने मला बायबल नाही शिकवलं, तर त्याने फक्त सुवार्ता सांगितली की हे स्वीकारल्यावर तुला कळेल. आणि मला कळलं की मी पापी आहो, मला तारणाऱ्याची गरज आहे, मी मेल्यानंतर स्वर्गाची जागेची गरज आहे, आणि येशू ख्रिस्त फक्त वाचू शकतो.
आणि त्या दिवशी मी त्याला हाक मारली, प्रभू मला वाचव. प्रभू येशू ख्रिस्त हृदय बघतो की याचं हृदय रेडी आहे का. पवित्र आत्म्याचं कार्यच ते आहे की या पूर्ण पृथ्वीवर इथे जमलेल्या प्रत्येकाचं हृदय तो या क्षणी सुद्धा तुमचं हृदयाची जाणीव देवाला आहे. जर तुमचं हृदय रेडी नाही, पवित्र आत्मा तुमच्या हृदयात कार्य सुद्धा करत नाही की तुम्हाला येशूची गरज भासावी. इतकं कठीण आहे आणि इतकं सत्य सुद्धा आहे. आपल्याला वाटतं काय फरक पडतो, माझं हृदय कोण बघतं? अरे तो बघतो जो तुम्हाला निर्मित केलं त्याने, ज्याला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तुम्हाला नितीनला उत्तर थोडी द्यायचे आहे, आपल्या नवरा बायकोला थोडी उत्तर देणार आहे. येशू ख्रिस्त जो निर्माता आहे, जो क्रिएटर आहे, त्याच्या पुढे आपण उभे राहू. तुमचा विश्वास असो नाही असो काही फरक पडत नाही. बायबल सांगतं की प्रत्येक घुटना टेकेल आणि म्हणेल की प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे. गरज आहे आपण नरकात घुटना टेकू की स्वर्गात घुटना टेकू, ही डिसिजन आज आपण घेऊ शकतो की घुटना टेकवाचा कुठं आहे. टेकणार नक्की जेव्हा आपण म्हणतो की हे असं नाही, आपण सांगतो की मला हे जमत नाही. येशू आहे पण कुठली शिकवण आहे. तुम्ही निर्णय घ्या की कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहात. येशू त्याचा क्रूस तो वाचू शकतो. आजही काही फरक पडत नाही. आजही वेळ आहे. मला 38 वर्ष लागले, पण माझा आत्मा नरकात गेल्यापेक्षा माझ्या सगळ्या गोष्टी बरोबर करून खऱ्या सत्याच्या मार्गावर चालणं हे आवश्यक आहे. देव म्हणतो तू जसा आहे तसा आहे. कुठलंच वय नाही, कुठलाच म्हातारा नाही, कुठलाच लंगडा नाही. जोपर्यंत आपल्याला विचार करण्याची ताकद आहे तोपर्यंत मनुष्य देवाचा स्वीकार करू शकतो. पण ज्या दिवशी हे खतम होऊन जाईल ताकद, आता आपलं शरीर जरी राहिलं तरीही, कारण अंडरस्टँडिंग शिकवण काय करतो, अंडरस्टँडिंग की माझी अंडरस्टँडिंग काय आहे. म्हणून आजही काही तुमची जन्मभराची शिकवण असू द्या, पण देवाचा शब्द जो सांगितला आहे, जर तुमची शिकवण याच्यावर जुळत नसेल, आपलं नुकसान अनंताचं आहे. आज जे नवीन आहे त्यांच्यासाठी मला माहित नाही, पण देव तुमचं हृदय जाणतो. कुठलाच बाप्तिस्मा स्वर्गात घेऊन जात नाही, कुठलीच प्रार्थना स्वर्गात घेऊन जात नाही, कुठलंच बायबल वाचन कितीही मेणबत्त्या लावा स्वर्गात घेऊन जात नाही, कितीही सेवा करा स्वर्गात घेऊन जात नाही. जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा माहिती आहे आपण काय म्हणतो, हो दादा तुझे क्रुसावर म्हटलं ते ठीक आहे, पण ह्याही गोष्टी आहेत. आपण हे म्हणतो. या कुठल्याच गोष्टी मनुष्याला स्वर्गात घेऊन जात नाही. पण एकदा या तो चेक करा. आजही ती क्रूस, आजही रक्ताची धार तिथे वाहत आहे. आपले पाप धुवून घ्या आणि मग बघा की नवीन जीवन तो देतो. किती आशीर्वादित आहे तो झरा जो हृदयातून वाहतो. बाहेर किती काही त्रास असो, बाहेर किती काही संकट असो, कुठलीही परिस्थिती असलो तुमची शांती कधीच जात नाही, कारण ती प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमच्यात येऊन राहते. आजच वेळ आहे. जरा मेसेज कोणाच्या हृदयात बोलला असेल, त्याला इच्छा असेल आणि जर पवित्र आत्म्याचं कार्य तिथे होत असेल, जर त्याच्या हृदयात ती इच्छा होत असेल की हो मला याची गरज आहे, मी काय करू, तुला फक्त खऱ्या अंतकरणाने मन, येशू मला तू वाचव माझ्या राजा, मी पापी आहे माझ्या पवित्र देवा, मज पाप्यासाठी तू क्रुसावर मेला माझ्या येशू, आणि आजच्या दिवसापर्यंत तू मला वाचवलं की हा संदेश मला ऐकता यावा, की माझा आत्मा वाचला पाहिजे, या गोष्टीसाठी मला तू रेडी ठेवलं माझ्या प्रभू. मला वाचव माझ्या येशू. मी तुला माझा वैयक्तिक तारणारा स्वीकारतो. जेव्हा आपण तुला सर्वस्व त्याच्यावर टाकतो आणि त्याला हाक मारतो, मला तू वाचव माझ्या राजा, माझा आत्मा तू वाचव, नाहीतर मी असाच नरकात मरून जाईल. माझे पाप तू सगळे धुतलेत, क्रुसावर घेतलेत माझ्या राजा, मला वाचव. जेव्हा तुम्ही छोटीशी प्रार्थना, आहे की नाही, विश्वास
कारण एका 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 साईडला पूर्ण तुमचे कार्य आहे, इथे एक हा आला, हा म्हणतो फक्त तू विश्वासाने त्याला माग. आपलं हृदय तू उघड आणि तो तुला वाचवेल. फक्त विश्वासाची गरज आहे. आजही त्या क्रूसावरून रक्ताची धार वाहत आहे की आपले पाप धुतल्या जावे. सदैवसाठी राहणार नाही. एक तर तुम्ही राहणार नाही किंवा तो क्रूस राहणार नाही. का? कारण जर रॅप्चर झाला तर हा वेळ संपून जाईल. तुम्ही गेले तर तुमचा वेळ संपून जाईल. छोटीशी प्रार्थना जेव्हा खऱ्या अंतःकरणाने आपण करतो, प्रभू मला वाचव, प्रभू तुम्हा प्रत्येकाला अनंताचं जीवन देतो. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण इथे थांबू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. मी आशा करतो आजचं वचन, देवाची जी शिकवण किती महत्वाची आहे तुम्हाला कळलं असेल की अनंताचं जीवन बदलून टाकतो. तुम्हाला बायबल पूर्ण चांगलं माहित असेल काही हरकत नाही, पण तुम्हाला तारण कुठल्या शिकवणीनं होतं, खरी शिकवण काय आहे हेच माहित नसलं तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. आपण